Hello everyone. Today we are going to start our chapter number 10 MS Word. आज आपण आपल्या 10व्या प्रकरणाला MS Word ला सुरुवात करणार आहोत. MS Word ही एक फॅसिलिटी आहे जी तुम्हाला एक जनरल पॅकेज जे पाहिलं होतं आपण MS Officeचं. MS Office हा काय जनरल पॅकेजिंग ॲप्लिकेशन आहे आणि त्यामध्ये MS Word एक फॅसिलिटी आहे, एक ॲप्लिकेशन आहे जी तुम्हाला काय केले प्रोव्हाइड केले. ठीक आहे. या चॅप्टरमध्ये आता आपण MS Wordचे जे काही फीचर्स आहेत ते फीचर्स सगळे वन बाय वन स्टडी करणार आहोत. Major features of word processing. In further chapter, word processing is indicated by WP. Let's start. First feature of word processing, that is WP, is word wrap. The computer automatically start a fresh line when the current line is filled up. One need not to press carry return except for changing of paragraph. वर्ड रॅप हे काय मेजर फीचर आहे तुमच्या वर्ड प्रोसेसिंगचं. पुढे चॅप्टरमध्ये वर्ड प्रोसेसिंग ऐवजी काय केलं आहे WP हा एकच वर्ड शॉर्ट फॉर्म यूज केलेला आहे. पहा आता वर्ड रॅप हे जे काही फीचर आहे हे काय सांगतंय, जेव्हा एखादी लाईन पूर्ण होते आपण टाईप करतोय. आता वर्ड हे जे काही आहे ॲप्लिकेशन आपण कशासाठी यूज करतोय तर डॉक्युमेंट क्रिएट करण्यासाठी यूज करतो. ठीक आहे. मग ते तुमचं कसंही डॉक्युमेंट असेल, एखाद्याला ॲप्लिकेशन लिहायचं असेल किंवा बुक लिहायचं असेल, व्हॉट एव्हर इट बी, त्या ॲप्लिकेशनसाठी काय करणार आहे आपण वर्डचा यूज करणार आहे. आणि ॲप्लिकेशन लिहित असताना जेव्हा एक लाईन ॲटोमॅटिकली फिल होते, पूर्ण होते, तेव्हा काय होते ॲटोमॅटिक दुसरी लाईन सुरू होते. या फॅसिलिटीला म्हणतात वर्ड रॅप फॅसिलिटी. ठीक आहे. आणि एखाद्याला आपण जे कम्प्युटर यूज करतात त्यांना माहिती आहे, जर नवीन लाईन घ्यायची असेल आपल्याला तर बऱ्याच वेळेस आपण काय करतो एंटर करतो. पण वर्ड रॅपमध्ये तुम्हाला एंटर करण्याची गरज नाही आहे. जेव्हा कॅरेज रिटर्न म्हणजे काय एंटर बटन आहे तुमचं, फक्त पॅराग्राफ जेव्हा चेंज करायचा असेल तुम्हाला तेव्हाच काय करायचं आहे एंटर बटन प्रेस करायचं आहे. अदरवाईज इतर वेळेस जेव्हा लाईन पूर्ण होते तेव्हा वर्ड रॅप फॅसिलिटी काय करते तुमची ऑटोमॅटिकली नवीन लाईन सुरू करते. ठीक आहे. नेक्स्ट, कर्सर कंट्रोल. Cursor control command are used to move the cursor at the desired location in the document. It can move through a character, a word, a line, a paragraph, or pages quickly and with a minimum of keystroke. One can jump top or bottom of a screen or top or bottom of the document quickly. ठीक आहे. कर्सर कंट्रोल म्हणजे काय, आपला जो काही कर्सर असतो त्याला कंट्रोल करण्यासाठी ज्या काही कमांड्स असतात त्या काय करतात, कर्सर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करतात. आता कुठेही मूव्ह करायचं असेल तुम्हाला, एका कॅरेक्टरपासून दुसऱ्या कॅरेक्टरवर, एका वर्डपासून दुसऱ्या वर्डवर, किंवा एक लाईन सोडून दुसऱ्या लाईनवर, किंवा पेजच्या टॉपपासून बॉटमवर येण्यासाठी काय केलं जातं कर्सर कंट्रोलचा यूज केला जातो. आणि ही कर्सर कंट्रोलची काय फॅसिलिटी आहे ही काय करते तुम्हाला क्विकली मिनिमम कीस्ट्रोकमध्ये, म्हणजे कमीत कमी बटन दाबून तुम्ही काय झालं पाहिजे पेजच्या टॉपपासून बॉटमपर्यंत गेला पाहिजे, किंवा नवीन लाईन चेंज झाली पाहिजे, किंवा डिझायर्ड लोकेशनला तुमचा कर्सर गेला पाहिजे. यासाठी ही फॅसिलिटी तुम्हाला काय करते मदत करते. नेक्स्ट इज टॅब्स. टॅब ऑपरेट इन WP मीन्स वर्ड प्रोसेसिंग सिस्टीम मच लाईक टॅब्स ऑन टाईपरायटर. टॅब फॅसिलिटी जशी तुम्ही टाईपरायटरवर यूज करता, टाईपरायटरने काय होतो एक फिक्स स्पेस काय केला जातो टॅबने सोडला जातो. एक स्पेस सोडण्याऐवजी एकाच वेळेस टॅब प्रेस केल्यानंतर काय होतं 4, 5, 6 स्पेसेस काय केल्या जातात सोडल्या जातात. तीच फॅसिलिटी काय केली तिथं टॅबनी तुम्हाला वर्ड प्रोसेसिंगमध्ये प्रोव्हाइड केली आहे. नेक्स्ट इज एडिटिंग. वर्ड प्रोसेसिंग अलाउज एडिटिंग ऑफ टेक्स्ट थ्रू फुल स्क्रीन एडिटर. तुमचं जर काही वर्ड प्रोसेसर आहे, वर्ड प्रोसेसिंग आहे, हे काय करतं तुम्हाला तुमच्या पेजला एडिट करण्याचं, पूर्ण पेज स्क्रीन एडिट करण्याचं काय करतं तुम्हाला अलाउड करते. आता या एडिटिंगमध्ये जे काही फीचर्स आहेत ते खाली दिले आहेत. पहा काय काय फीचर्स आता एडिटिंगमध्ये आपण काय काय करू शकतो खाली पाहूयात. फर्स्ट इज इन्सर्ट. A character, word, sentence can be inserted anywhere in the document. तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटमध्ये सिंगल कॅरेक्टर किंवा वर्ड किंवा सेंटेन्स कुठे पण काय करू शकता टाकू शकता, इन्सर्ट करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट इज डिलीट. द रिक्वायर्ड लेंथ ऑफ टेक्स्ट कॅन बी डिलीटेड फ्रॉम द डॉक्युमेंट.
डिलीट करणं म्हणजे काय, काढून टाकणं. तुमच्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला नको असलेला जो काही पार्ट आहे टेक्स्टचा तो तुम्ही काय करू शकता, काढून टाकू शकता. मग तुम्हाला एखादा कॅरेक्टर काढायचा असेल, सेंटेन्स काढायचा असेल, वर्ड काढायचा असेल, लाईन काढायचं असेल, पॅराग्राफ काढायचा असेल किंवा पेजेस पण काढायचे असतील तर ही फॅसिलिटी तुम्हाला काय करते, अलाउड करते की तेवढं तुम्ही काय करू शकता, पेजमधून तुमच्या डॉक्युमेंटमधून डिलीट करू शकता. रिकव्हरी ऑफ डिलीटेड टेक्स्ट. सम टेक्स्ट इज डिलीटेड ॲक्सिडेंटली, इट कॅन बी रिकवर्ड. जर चुकून तुमच्याकडून काय झालं, एखादा टेक्स्ट किंवा पेजेस किंवा काही पार्ट आहे जो तुमच्याकडून डिलीट झालाय तो पण काय करू शकता, तुम्ही रिकवर करू शकता. आता याच्यासाठी कंट्रोल झेड वगैरे शॉर्टकट कीज आहेत, या काय करतात हे आपण जेव्हा प्रॅक्टिकल घेतो तेव्हा पाहू. सध्या ह्या ज्या फॅसिलिटीज आहे या लक्षात ठेवा. एक एक करून आपण काय करणार आहे, ह्या सगळ्या फॅसिलिटीज प्रॅक्टिकलच्या वेळेस करून पाहणार आहे की इन्सर्ट करणं, डिलीट करणं, रिकव्हरी करणं काय असतं ते. ठीक आहे. नेक्स्ट इज फाइंड अँड रिप्लेस. A specific text string can be searched in document and can be replaced with another text you specify. ठीक आहे. तुमच्या डॉक्युमेंटमधून एक सर्टन टेक्स्ट तुम्ही काय करू शकता, फाइंड आउट करू शकता आणि त्याला रिप्लेस करू शकता अनदर टेक्स्टने. म्हणजे डॉक्युमेंटमध्ये एखादा वर्ड असेल, पूर्ण डॉक्युमेंटमध्ये तोच वर्ड काय झाला तुमच्याकडनं टाईप झाला आणि तुम्हाला त्याला काय करायचं, रिप्लेस करायचं. उदाहरणार्थ एखाद्या डॉक्युमेंटमध्ये टी लिहायचं असेल पण त्यांनी कॉफी लिहून ठेवलंय, मग कॉफी काय झालं पाहिजे, टीने रिप्लेस झालं पाहिजे पूर्ण डॉक्युमेंट. आता पूर्ण डॉक्युमेंट तुम्ही एक एक करून जिथे कॉफी आहे तिथं टी रिप्लेस करणार आहे. पूर्ण डॉक्युमेंट चेक करत बसण्याची गरज नाही. कॉपी अँड रिप्लेस फॅसिलिटी काय करते, तुम्हाला फाइंड नावाचं ऑप्शन देते की तुम्ही काय करा की जो काही वर्ड आहे रिप्लेस करण्यासाठी तो फाइंड करा आणि रिप्लेस करण्यासाठी अनदर वर्ड द्या. दोन्ही काय होतात, पूर्ण डॉक्युमेंटमध्ये जिथे जिथे मग तुमचं कॉफी असेल तिथे ते टी काय होईल, रिप्लेस होईल. ठीक आहे. नेक्स्ट, ब्लॉक मॅनिप्युलेशन. A block of required text can be marked for further operations. The area mark is highlighted by different colors, usually black in a Windows-based application. आता एखादा ब्लॉक सिलेक्ट करणं. ब्लॉक म्हणजे काय, एक पर्टिक्युलर पार्ट आहे आपल्या टेक्स्टचा, एक पर्टिक्युलर पार्ट आपण जेव्हा सिलेक्ट करतो तेव्हा तो काय असतो, ब्लॉक असतो. आणि तो कशासाठी सिलेक्ट करतो आपण, त्यावर आपल्याला काहीतरी काय करायचं असतं, ऑपरेशन करायचं असतं. म्हणजे त्याला अंडरलाईन करायचं आहे, बोल्ड करायचं आहे, म्हणजे त्याची टेक्स्टची जी काही फॉन्ट आहे तो फॉन्ट चेंज करायचा आहे, टेक्स्टची साईज चेंज करायची, असे वेगवेगळे ऑपरेशन असतात जे काय करू शकतो आपण यूज करू शकतो. एक पर्टिक्युलर ब्लॉकवर महत्त्वाचा असेल तर त्याला आपण काय करतो, अंडरलाईन करून ठेवतो. तसंच आहे, जेवढा महत्त्वाचा पार्ट आहे तेवढा काय करतो आपण, सिलेक्ट करतो. त्याला काय म्हणतो आपण, ब्लॉक क्रिएट करणं म्हणतो. ठीक आहे. आणि ब्लॉक क्रिएट करण्यासाठी काय करायचे, तुमचा जो काय माऊस आहे, माऊसचा क्लिक करायचे, तुमच्या माऊसवर लेफ्ट क्लिक करायचे आणि जितकी टेक्स्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तेवढ्यावर माऊस मूव्ह करायचा जिथपर्यंत तुम्हाला काहीतरी ब्लॉक क्रिएट करायचा आहे त्याच्या एंडपर्यंत नेऊन त्याला सोडून द्यायचं आहे. ऑटोमॅटिकली काय होतं, तुम्हाला सिलेक्ट झालेला दिसतो. विंडोजमध्ये एकतर ब्लॅक कलर दिसतो किंवा ब्ल्यू कलर दिसतो जेव्हा तुम्ही टेक्स्ट काय करता, सिलेक्ट करता. Once the block is marked, various operations like deleting block, moving the block to another position, copying block text, or giving some special effect like making the text bold, italics, centering the text, etc. can be carried out. ठीक आहे. एकदा ब्लॉक क्रिएट केल्यानंतर, एकदा तुम्हाला पाहिजे असलेलं टेक्स्ट तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर काय करू शकता, व्हेरियस ऑपरेशन तुम्ही त्याच्यावर करू शकता. म्हणजे त्याला मूव्ह करू शकता डायरेक्टली किंवा कॉपी करू शकता. टेक्स्टचं तुम्हाला सांगितलं होतं मी, बोल्ड किंवा इटॅलिक करू शकता किंवा सेंटरिंग म्हणजे काय, तुमचं जे काय टेक्स्ट ते पेजच्या अगदी मधोमध त्याचं अलाइनमेंट करू शकता. हे सगळे ऑपरेशन आपण ब्लॉकवर परफॉर्म करू शकतो. नेक्स्ट इज मूव अँड कॉपी. A block is marked and the cursor is placed where you want to block to move or copied. The difference between move and copy is that the first causes the source block to be deleted while second makes a copy leaving the source as it is. Okay. Move आणि कॉपी ऑपरेशन आहे. पहा, मूव्ह करतो, एखाद्या ठिकाणाहून आपण काय केली, दुसरीकडे ठेवली. जसं मोबाईल आहे, एका ठिकाणावर दुसरा ठेवला, म्हणजे पहिले जिथे ठेवला होता तिथून तो काय झाला, दुसरीकडे मूव्ह झाला. ठीक आहे. म्हणजे पहिल्या ठिकाणी आता तो नाही आहे, आता कुठे दुसऱ्या ठिकाणी गेला.
हा काय डिफरन्स आहे, म्हणजे मूवमध्ये काय होतं, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर टेक्स्ट नेलं जातं, म्हणजे पहिल्या जागेवरून काय होतं ते डिलीट होतं. तसं कॉपीमध्ये काय होतं, कॉपी क्रिएट होते, पहिल्या जागेवर आहे तिथेच राहतो आणि दुसऱ्या ठिकाणी पण त्याचाच ॲपिरियन्स येतं. ठीक आहे, हे झालं मूव अँड कॉपी ऑपरेशन. नेक्स्ट इज टेक्स्ट फॉर्मॅटिंग. Different features under text formatting is listed below. First is margin setting. The margin can be set for top, bottom, left and right. जसं तुम्ही तुम्ही पेपर लिहित असताना पेजला राईटला लेफ्टला काय करता, मार्जिन सोडता, समाज सोडता, त्या पद्धतीनं डॉक्युमेंटसाठी तुम्ही काय करू शकता, मार्जिन सेटिंग वर्ड प्रोसेसिंगमध्ये करू शकता. नेक्स्ट इज पॅरेग्राफ. अ पॅरेग्राफ कॅन हॅव altogether different specification compared to previous text. You can also intend for having hanging paragraphs. ठीक आहे, पॅरेग्राफ उतारा, मराठीमध्ये आपण पॅरेग्राफला काय म्हणतो, उतारा म्हणतो. एक उतारा हा दुसऱ्यापेक्षा काय असतो, पूर्णपणे डिफरंट असू शकतो. तुम्ही डिफरंट तयार करू शकता त्याला, म्हणजे एक पॅरेग्राफ पूर्णपणे वेगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला दाखवू शकतो. कारण तिथं जे काय टेक्स्ट आहे ते सगळं अंडरलाईन आहे किंवा बोल्डमध्ये, इटॅलिकमध्ये त्याचा फॉन्ट चेंज आहे. या पद्धतीचा तुम्ही सेपरेट पॅरेग्राफ काय करू शकता, वर्ड प्रोसेसिंगचा यूज करून तयार करू शकता. नेक्स्ट इज लाईन स्पेसिंग. यू कॅन स्पेसिफाय द अमाऊंट ऑफ स्पेस बिटवीन लाईन्स. डॉक्युमेंटमध्ये तुम्ही काय करू शकता, तुमच्या लाईनमध्ये किती स्पेस पाहिजे तुम्हाला तो काय करू शकता, स्पेसिफाय करू शकता, तुमच्या पद्धतीनं डिफाईन करू शकता. ठीक आहे. Footnotes can be generated at the bottom of page whenever required. फुटनोट म्हणजे काय असतात, तर तुमच्या पेजच्या शेवटी काय असतात, काही नोट्स असतात, त्या पेजविषयी काही माहिती सांगतात तुम्हाला किंवा ॲडिशनल इन्फॉर्मेशन असते. ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी जेव्हा तुम्ही एखादं डॉक्युमेंट पाहता, वरती डॉक्युमेंटमध्ये 1 स्टार 2 स्टार यूज केले असतात आणि सगळ्यात शेवटी 1 स्टार म्हणजे काय, सेकंड स्टार म्हणजे काय, 2 स्टार म्हणजे काय याची माहिती दिली असते. त्या काय असतात, तुमच्या फुटर नोट्स असतात. ठीक आहे. नेक्स्ट, table of content. The table of contents which shows specific topics and its page numbers can be generated using this facility. ठीक आहे. टॉपिक वाईज हा टॉपिक कुठे, सेकंड टॉपिक कुठे, थर्ड टॉपिक कुठे, या पद्धतीचा तुम्ही काय करू शकता, कंटेंटचा टेबल क्रिएट करू शकता युजिंग वर्ड प्रोसेसिंग. नेक्स्ट इज इंडेक्स जनरेटर. An index generally we see at the end of book can be generated using these facilities. ठीक आहे. इंडेक्स काही ठिकाणी बुकच्या सुरुवातीला किंवा शेवटी दिलेली असते. बुकच्या सुरुवातीला आपण जे पाहतो की या पेज नंबरवर हा चॅप्टर आहे, तो पेज नंबरवर तो चॅप्टर आहे, या पद्धतीचं इंडेक्सिंग पण काय करू शकतो, या इंडेक्स जनरेटरचा यूज करून तुम्ही क्रिएट करू शकता. जस्टिफिकेशन. नेक्स्ट तुमचं वर्ड प्रोसेसिंगची major feature है justification. An operation is provided whether a document should be only right justified or left justified or both side justified margins. ठीक आहे. ठीक आहे. लेटरमध्ये वगैरे पहा तुम्ही ॲड्रेस लिहिताना काही ठिकाणी काय करता, एकदम राईटला ॲड्रेस लिहिता, काही ठिकाणी लेफ्टला लिहिता. ठीक आहे. या प्रकारचं जस्टिफिकेशन तुम्ही काय करू शकता, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये यूज करू शकता. राईट जस्टिफाय, लेफ्ट जस्टिफाय और बोथ साइड जस्टिफाय त्याला तुम्हाला यूज करता येतं. ठीक आहे. नेक्स्ट फीचर इज सेंटरिंग टेक्स्ट. टेक्स्ट इन अ लाईन कॅन बी सेंटर्ड. म्हणजे ओळीच्या मधोमध सपोज तुम्ही काय करताय, काहीतरी नाव देताय, तुमच्या डॉक्युमेंटला नाव देताय. आता नाव एकतर लेफ्टला किंवा राईटला लिहित नाही तुम्ही, पॅसेजचं नाव कुठे लिहिता, पॅसेजच्या सेंटरला लिहिता. त्या पद्धतीनं म्हणजे त्या लाईनवर ते जे काही तुमची स्ट्रिंग आहे, ते जे काही नाव आहे तुमचं, ते कुठं आलं पाहिजे, मधोमध आलं पाहिजे, लाईनच्या सेंटर आलं पाहिजे. यालाच काय म्हणतात, सेंटरिंग ऑफ टेक्स्ट. नेक्स्ट इज मल्टिपल कॉलम्स. युजिंग वर्ड प्रोसेसिंग यू कॅन क्रिएट सिंगल और मल्टिपल प्रिंट स्टाईल कॉलम्स. मल्टिपल कॉलम्स, रोज आणि कॉलम्स जसं असतं त्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, मल्टिपल कॉलम्स क्रिएट करू शकता. प्रिंटिंगच्या दृष्टीनं, प्रिंटिंग स्टाईलच्या दृष्टीनं ते तुम्हाला उपयोगी असतात. नेक्स्ट इज पेजनेशन कंट्रोल. वन कॅन स्पेसिफाय
लाईन पर पेजेस, कंटेंट अँड पोस्टिंग ऑफ पेज हेडर, फुटर्स, ऑटोमॅटिकली पेज नंबरिंग एक्सेट्रा. ठीक आहे, हे काय पेजिंगचे ऑप्शन आहे. तुम्ही काय करू शकता, एखाद्या पेजवर मला 10 लाईन पाहिजे, डॉक्युमेंटच्या पर पेजवर 10 लाईन पाहिजे, 15 लाईन पाहिजे किंवा 20 लाईन पाहिजे, या पद्धतीचं स्पेसिफिकेशन देऊ शकता. किंवा प्रत्येक हेडरला, ठीक आहे, वरती चॅप्टरचं नाव आलं पाहिजे किंवा खाली चॅप्टरचं नाव आलं पाहिजे, फुटरमध्ये काहीतरी माहिती आली पाहिजे, या पद्धतीचं पेजला अलाइनमेंट तुम्ही करू शकता. त्याला म्हणतात पेजिनेशन कंट्रोल. स्पेशल फॅसिलिटीज नेक्स्ट, like underlining, boldface type, superscript and subscript are available in word processing packages. ठीक आहे, स्पेशल फॅसिलिटीज आहेत काही. अंडरलाइनिंग, शब्दाला काय करायचे, अंडरलाईन करायचे किंवा वाक्याला अंडरलाईन करायचे, या पद्धतीच्या फॅसिलिटी असतात. बोल्डिफाय म्हणजे काय, बोल्ड करणं, तुमचं टेक्स्ट बोल्ड करणं. सुपरस्क्रिप्ट अँड सबस्क्रिप्ट, सुपरस्क्रिप्ट म्हणजे तुम्ही रेस्ट टू पॉवर लिहिता पा, एक्सचा स्क्वेअर लिहिताना एक्स लिहिता आणि वरती स्मॉलमध्ये 2 लिहिता, त्याला सुपरस्क्रिप्ट म्हणतात. आणि सबस्क्रिप्ट, केमिस्ट्रीचे फॉर्म्युले लिहिताना सबस्क्रिप्ट H2O, एचच्या खाली 2 लिहिता, तो काय झाला, सबस्क्रिप्ट झाला. ठीक आहे, या पद्धतीची जी काय फॅसिलिटी आहे ती काय केली तुम्हाला वर्ड प्रोसेसिंगने प्रोव्हाइड केली. नेक्स्ट इज स्पेल चेकर. वर्ड प्रोसेसिंग पॅकेज हॅव फॅसिलिटी ऑफ checking spelling of words in the text and point out errors. It also suggests correct alternative for a specific word to choose from. स्पेल चेकर, स्पेलिंग मिस्टेक वगैरे होतात आपल्या टाईप करत असताना, तर त्या स्पेलिंग मिस्टेक वर्ड प्रोसेसर काय करतो, ऑटोमॅटिकली डिटेक्ट करतो आणि तुम्हाला त्याच्या खाली अंडरलाईन दाखवतो. रेड कलरची अंडरलाईन जर दाखवली तर समजायचं आपलं इथे कुठेतरी स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. या पद्धतीचं स्पेलिंग मिस्टेक वगैरे त्याने डिटेक्ट केलं तर तो करेक्ट अल्टरनेटिव्ह काय असू शकतो याचे पण ऑप्शन काय करतो तुम्हाला तिथे इंडिकेट करतो. ठीक आहे, नेक्स्ट फीचर्स ऑफ वर्ड प्रोसेसिंग इज फाइल मॅनेजमेंट. Most of the word processing package provide with the file management facilities like copying files, deleting files, renaming files, backup files and चेंजिंग ऑफ डिरेक्टरी ऑर ड्राईव्स. ठीक आहे, फाईल मॅनेजमेंटमध्ये काय येतं, तुमच्या फाईलविषयी तुम्ही काय करू शकता, काही मॉडिफिकेशन्स करू शकता. उदाहरणार्थ तुम्हाला फाईल कॉपी करायची, एका ठिकाणून दुसरीकडे कॉपी करायची, डिलीट करायची फाईल, किंवा फाईलचं नाव चेंज करायचं आहे, फाईलचा बॅकअप घ्यायचा आहे, बॅकअप फाईल तयार करायची, किंवा डिरेक्टरी चेंज करायची फाईलची, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी फाईल मूव्ह करायची, या पद्धतीचे ऑप्शन या फाईल मॅनेजमेंटमध्ये असतात. आणि तुमचं जे काही वर्ड प्रोसेसर आहे, MS वर्ड आहे, याने पण काय केलं आहे, तुम्हाला फाईल मॅनेजमेंटची फॅसिलिटी प्रोव्हाइड केली आहे. इथे पण तुम्ही फाईल डिलीट, क्रिएट, अपडेट, डिलीट सगळं करू शकता. नेक्स्ट इज प्रिंटिंग. अ डॉक्युमेंट कॅन बी प्रिंटेड थ्रू द पॅकेज. यू हॅव फॅसिलिटी लाईक pausing after each page or continuing printing. Partial printing, letter quality, font selection, page numbering while printing, and specifying number of copies. The print option is enlisted in the file menu. ठीक आहे, तुमच्या फाईल मेन्यूमध्ये, मेन्यू आपण पाहिला आहे मागच्या वेळेस, या मेन्यूमध्ये काय असतं, तुमचं प्रिंटिंग ऑप्शन असतं. आणि प्रिंटिंगनी तुम्ही काय करू शकता, प्रिंटिंगमध्ये पण वेगवेगळे ऑप्शन तिथं देऊ शकता. तुम्हाला प्रत्येक पेज प्रिंट झाल्यानंतर पाऊज करायचं आहे, किंवा पेज प्रिंट होत असताना त्याला ॲटोमॅटिकली तुम्हाला काय करायचे आहेत, पेज नंबर द्यायचे आहेत. ठीक आहे, किंवा त्याचे फॉन्ट वगैरे चेंज करायचं आहे. ह्या सगळ्या फॅसिलिटी या प्रिंटिंगमध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत. अँड लास्ट वन इज ग्राफिक्स. It is possible to create graphical image that can be embedded in the text and printed at the same time as the text. Facility for incorporating some special graphic characters is also provided in word processing. ठीक आहे, सगळ्यात शेवटची फॅसिलिटी आहे तुम्हाला दिलेली पहा ग्राफिक्सची. तुम्ही काय करू शकता, तुमच्या वर्ड फाईलमध्ये, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये ग्राफिक्स इमेज काय करू शकता, ॲड करू शकता. आणि त्या काय होतात, तुमच्या टेक्स्ट सारख्याच जेव्हा तुम्ही प्रिंट करता तेव्हा तुमच्या टेक्स्ट सारख्याच तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काय होतात, प्रिंट होतात. ठीक आहे, काही स्पेशल ग्राफिकल कॅरेक्टर पण तुम्ही काय करू शकता, वर्ड पॅकेजेसमध्ये यूज करू शकता.
Next one, document and non-document file. Here we are going to study what is document file and what is non-document file and what is difference between them. First is document file. Document file is a one which is generally used for correspondence, documentation and reports. डॉक्युमेंट फाईल काय असतात, तुमच्या रिपोर्टसाठी किंवा डॉक्युमेंटेशनसाठी वगैरेच्या फाईल आपण यूज करतो, लेटर्स वगैरे, हे सगळे काय असतात, डॉक्युमेंट फाईल्स असतात. सेकंड इज नॉन डॉक्युमेंट फाईल. नॉन डॉक्युमेंट फाईल इज यूज फॉर स्टोरेज ऑफ एक्सपेरिमेंटल डेटा, सोर्स कोड ऑफ अ कम्प्युटर प्रोग्राम एक्सेट्रा. तुमच्या नॉन डॉक्युमेंटच्या काय फाईल असतात तिथे काय केलं जातं, एक्सपेरिमेंटचा डेटा जो असतो, आपण एखादा प्रयोग केला त्याचा डेटा काय करतो, सेव्ह करून ठेवतो, किंवा सोर्स कोड, तुमच्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा जो काही सोर्स कोड असतो तो काय केला जातो, इथे कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेजचा सोर्स कोड वगैरे नॉन डॉक्युमेंट फाईलमध्ये स्टोअर करून ठेवला जातो, सेव्ह करून ठेवला जातो. आता यांच्यात जे काही मेजर डिफरन्स आहे ते इथे इमेजमध्ये दिलेत पहा. इकडे डॉक्युमेंट फाईल आहे, इकडे नॉन डॉक्युमेंट फाईल आहे. पाहू आपण वन बाय वन. First is use of correspondence and documents. Use for correspondence and document, लेटर्स वगैरे लिहिण्यासाठी किंवा डॉक्युमेंट तयार करण्यासाठी, रिपोर्ट करण्यासाठी डॉक्युमेंट फाईलचा यूज होतो. आणि नॉन डॉक्युमेंटचा फाईलचा यूज कुठे होतो, यूज फॉर डेटा टेबल्स अँड प्रोग्रामिंग सोर्स कोड. डेटा टेबल्स तयार करण्यासाठी, एक्सपेरिमेंटचा डेटा स्टोअर करण्यासाठी किंवा प्रोग्रामिंगचा सोर्स कोड स्टोअर करण्यासाठी काय करतो आपण, या नॉन डॉक्युमेंट फाईलचा यूज करतो. सेकंड इज special effects such as underlining, subscript, superscript etc. are available. ठीक आहे, आपण आत्ताच पाहिलं सबस्क्रिप्ट, सुपरस्क्रिप्ट काय असतं, अंडरलाइनिंग काय असतं, हे काय डॉक्युमेंट फाईलमध्ये अलाउड असतात. नॉन डॉक्युमेंट फाईलमध्ये पहा, स्पेशल इफेक्ट सच ॲज अंडरलाइनिंग, सबस्क्रिप्ट, सुपरस्क्रिप्ट एक्सेट्रा आर नॉट अलाउड इट. ठीक आहे, डॉक्युमेंट फाईलमध्ये आपण हे काय स्पेशल इफेक्ट यूज करू शकतो, अंडरलाइनिंग, सबस्क्रिप्ट, सुपरस्क्रिप्ट. नॉन डॉक्युमेंटमध्ये आपल्याला ते यूज करता येत नाही. Third difference is automatic word wrapping and paragraph alignment facility are available in document file. In non-document file, word wrapping and paragraph alignment facility are not available. ठीक आहे, वर्ड रॅपिंग पाहिलं होतं, ऑटोमॅटिकली लाईन वगैरे चेंज करायची आहे किंवा पॅराग्राफला अलाइन करायचे, या पद्धतीचे जे काही फॅसिलिटी हे डॉक्युमेंट फाईलमध्ये मिळतात आपल्याला. नॉन डॉक्युमेंटमध्ये फाईलमध्ये आपल्याला वर्ड रॅपिंग किंवा पॅराग्राफ अलाइनमेंटच्या फॅसिलिटी यूज करता येत नाही. कारण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये एखादा एक्स्ट्रा स्पेस पण काय करू शकतो, प्रोग्रामला रन होऊ देत नाही, एरर जनरेट करतो. त्यामुळे तिथे आपण ऑटोमॅटिकली नवीन लाईनवर स्विच वगैरे करत नाही. ठीक आहे. अँड फोर्थ इज व्हेरियस फॉन्ट अँड इफेक्ट्स लाईक बोल्ड फेस, इटॅलिक आर अवेलेबल इन डॉक्युमेंट फाईल. इन नॉन डॉक्युमेंट फाईल व्हेरियस फॉन्ट्स अँड इफेक्ट्स लाईक बोल्ड फेस, इटॅलिक आर नॉट अवेलेबल. ठीक आहे, डॉक्युमेंट फाईलमध्ये तुम्ही तुमच्या टेक्स्टला बोल्डिफाय करू शकता, बोल्ड करता तुम्ही, किंवा इटॅलिक फॉन्ट यूज करता, हे तुम्ही तिथे करू शकता. पण नॉन डॉक्युमेंट फाईलमध्ये अशी फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल होत नाही, टेक्स्टला बोल्ड किंवा इटॅलिफाय करता येत नाही. ठीक आहे, दॅट्स इट. इथे आपला चॅप्टर नंबर 10 संपलाय. आता जे काही नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे तुमच्या ऑफिस पॅकेजमधलं MS Excel, ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला पाहू. ओके, थँक्यू.